जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा 8वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सरकारनं आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचबरोबर हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि त्याचबरोबर सातारा संस्थांचं गॅजेट हे तातडीने लागू करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत। की सगळ्यात महत्त्वाचं काय की हा आपले जे मंत्रिमंडळाचे नेते आहेत, नेते मंडळाला शांत झोप लागते। त्यांचं काम होतं ना, आज 8 दिवस त्यांनी यायचं या ठिकाणी। आमदार खासदार सुद्धा मी काय म्हणतो, प्रत्येक आज मराठा आमदार किती, तर प्रत्येक आमदारांनी यायची गरज होती ना। त्यांना काय बरोबर आहे ना, त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आलं पाहिजे होतं। आता समध्याने चिंता केली, मात्र साहेब आपले मनोज दादा आमचे थोडं ऐकाव आणि एकच या मराठ्यासोबत या यवना सोबत लढा कराव, ही आमची इच्छा आहे। ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगायचं हे या देशाला सांगितलेलं आहे आणि त्याच मराठा समाजामधून मराठा समाजाचे क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील अक्षरशः डोळ्याला पाणी यायला लागलेलं आहे। सर्व मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाकडून आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी खरं तर हे उपोषण इथं थांबवलं पाहिजे। सर्व मराठा समाज या देशातील सर्वच नागरिक आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी आहेत। म्हणून आता तर आमच्या दादाची अशी परिस्थिती आहे की अक्षरशः इथं थांबलेल्या माणसाला सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, कारण दादाची एवढी तब्येत खालावलेली आहे। सरकारने अजून कुठली दखल घेतली नाही। सरकारला माझा सवाल आहे, जर तुम्ही आमच्या दादाची या 2 दिवसाच्या आत दखल घेतली नाही तर आम्ही मराठा समाजाची ताकद येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये दाखवून देऊ। आमचं आरक्षण हक्काचं आहे, आम्हाला आमचं आरक्षण दिलं पाहिजे, तर आम्ही सरकारच्या पाठीमागे उभा राहतो। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली, सराटी, जालना।